गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण 11वी सायन्सचा 5th लेसन फर्स्ट पार्टमधला ग्रॅव्हिटेशन शिकणार आहोत. ग्रॅव्हिटेशन आजपर्यंत तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल किंवा तुमच्या लक्षातसुद्धा आलं असेल की ग्रॅव्हिटेशन एक्झॅक्ट काय आहे. मात्र 11वीपासून आपण ग्रॅव्हिटेशन कसं वर्क करतं, प्लॅनेटरी मोशनमध्ये कसा त्याचा इन्फ्लुअन्स आहे, या गोष्टी 11वी सायन्सपासून शिकणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन आणि केपलर्स लॉ या 2 गोष्टी बघणार आहोत. ग्रॅव्हिटेशनची हिस्ट्री तुम्हाला आजपर्यंत माहिती असेल किंवा यावेळेला तुम्हाला नवीन सांगण्यात आलेली आहे. ग्रॅव्हिटेशनच्या आधीसुद्धा काही गोष्टी आहेत हिस्टॉरिकल ज्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत, त्या आता मी सांगेन. सुरुवातीला गॅलिलिओ गॅलिलीनं पिसा टॉवरवरती एक्सपेरिमेंट केला, ज्याच्यामध्ये त्यानं 2 डिफरंट मास असलेले बॉल एकाच हाईटवरून सोडले आणि दोन्ही बॉल एकाच वेळेला ग्राउंडवरती पडले. मात्र हे होणं शक्य नव्हतं, दोघांचं माससुद्धा वेगवेगळं होतं. तर ग्रॅव्हिटेशन फोर्स हा प्रत्येक ऑब्जेक्टच्या ॲक्सलरेशनवरती एकाच सेमच वर्क करतो. उदाहरणार्थ तुम्ही जर पीस सोडला, मोराचा पीस, आणि एखादा बॉल सोडला, मात्र तो व्हॉईडमध्ये सोडायला पाहिजे, कारण त्यामध्ये मग फ्रिक्शन फोर्स तेन या गोष्टी वेगवेगळ्या वर्क करतात. त्यामुळं नॉर्मल एक्सपेरिमेंटला ते एकाच वेळेला पडत नाहीत, मात्र व्हॉईडमध्ये जर हा एक्सपेरिमेंट केला तर एकाच वेळेला या गोष्टी पडतात. हे गॅलिलिओनं सांगितलं. मग प्लॅनेटरी मोशनच्या बाबतीत ज्या वेळेला एक्सपेरिमेंट करण्यात आले किंवा ऑब्झर्वेशन करण्यात आले, त्यावेळेला बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यात आलं. सुरुवातीला काय सांगण्यात आलं की अर्थ जे आहे ते अर्थ हा प्लॅनेट सेंटर आहे आणि सन हा अर्थ भोवती रिव्हॉल्व करतो सर्क्युलर ऑर्बिटनुसार, आणि अर्थ हे फ्लॅट असल्याचं सुद्धा सांगण्यात आलं. नंतरनं ते सर्क्युलर आहे हे लक्षात आलं. मात्र अर्थ हा सेंटर असून सन हे त्याभोवती रोटेट करतं असं सांगण्यात आलं. मात्र नंतरनं लक्षात आलं की अर्थ हा रोटेट करतो सनभोवती, आणि ते सुद्धा सर्क्युलर ऑर्बिटनं. हे कोणी सांगितलं तर आर्यभट्टनं 760व्या शतकामध्ये सांगितलं. तुम्हाला इयर काही लक्षात ठेवायची गरज नाही, मात्र कदाचित MCQला ते विचारले जाऊ शकतात. मात्र यामध्ये एक गोष्ट सांगण्यात आली की सनभोवती अर्थ हा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रोटेट करतो. हे नंतरनं फॉल्स असल्याचं प्रूफ झालं. त्यानंतरनं टायको ब्रा म्हणून सायंटिस्टनं बरेचसे ऑब्झर्वेशन्स करून ठेवले. त्या ऑब्झर्वेशनच्या आधारावर केपलरनं 3 लॉज सांगितले की ज्या लॉजमुळं प्लॅनेटरी मोशन्स कसे होतात हे सांगण्यात आलं. मात्र हे लॉज का फॉलो होतात किंवा हे लॉज का फॉलो केले जातात प्लॅनेट्सच्यामुळं, हे केपलर सांगू शकला नाही. ती गोष्ट न्यूटननं ग्रॅव्हिटेशनल लॉचा शोध लावल्यानंतरनं सांगितली. ग्रॅव्हिटेशनल लॉ हा म्युच्युअली अट्रॅक्टिंग लॉ आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे फक्त ग्रॅव्हिटेशन लॉमध्ये. फोर्स ऑफ रिपल्शन हे ग्रॅव्हिटेशन लॉमध्ये सांगितलं जात नाही किंवा एक्झिस्ट नाही आहे. तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे मासवरती डिपेंड राहणारी गोष्ट आहे. ती आपण पुढं गेल्यानंतरनं त्याचा फॉर्म्युला आणि डिटेलमध्ये बघणारच आहोत. ग्रॅव्हिटेशनल लॉचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ग्रॅव्हिटेशनल लॉचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ते कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला कदाचित पुढं डिटेलमध्ये सांगण्यात येतील, मात्र आता नॉर्मल इंट्रोडक्शन करून देण्यात येईल. तर ग्रॅव्हिटेशनल लॉचे कॅरेक्टरिस्टिक. ग्रॅव्हिटेशनल लॉ हा म्युच्युअली अट्रॅक्टिव्ह आहे. दुसरं गोष्ट म्हणजे म्युच्युअली अट्रॅक्टिव्ह 2 ऑब्जेक्ट्स हे कायम एक दुसऱ्याबरोबर अट्रॅक्ट होतात आणि ते मासवरती डिपेंड राहतं. उदाहरणार्थ मी आणि हा टेबल दोन्ही गोष्टी म्युच्युअली अट्रॅक्टेड आहेत, मात्र आमचं दोघांसुद्धा मास कमी असल्यामुळं तो फोर्स खूपच वीक आहे. मात्र तीच गोष्ट जर प्लॅनेटरी ऑब्जेक्ट्सकडे गेली, उदाहरणार्थ सन आणि अर्थ, तर त्यांचं मास हे खूप जास्त असल्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स खूप जास्त आहे आणि तो रेकग्नाईज केला जाऊ शकतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा म्युच्युअली अट्रॅक्टिव्ह आहे.
ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा बाकीच्या फोर्सेसपेक्षा वीक आहे. बाकीच्या फोर्सेसपेक्षा वीक फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा उदाहरणार्थ 4 प्रकारचे फोर्सेस आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, वीक न्यूक्लिअर फोर्स अँड स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वीक न्यूक्लिअर फोर्स आणि स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्समध्ये स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स सगळ्यात स्ट्रॉंग फोर्स म्हणून रेकग्नाईज केला जातो आणि वीक न्यूक्लिअर फोर्स हा त्यापेक्षासुद्धा वीक न्यूक्लिअर फोर्स वीक मानला जातो. आणि त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम हे म्युच्युअली वर्क करतात, त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हा त्यानंतर स्ट्रॉंग फोर्स म्हणून मानला जातो. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स या 4 फोर्समध्ये सगळ्यात वीक आहे. तरी पण प्लॅनेटरी मोशनमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सगळ्यात जास्त इन्फ्लुएन्शियल असतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा न्यूक्लिअर फोर्सपेक्षा 10⁻³ टाइम्स वीकर आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स न्यूक्लिअर फोर्सपेक्षा 10⁻³ टाइम्स वीकर आहे. हे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे. त्यानंतर आपण केपलर्स लॉपासून सुरुवात करू. केपलरनं कोणकोणते लॉ सांगितले, टायकोब्राच्या ऑब्झर्वेशन्सचा वापर करून त्यानं जे लॉज डिराईव्ह केले ते पुढं 3 लॉज आपण बघू. आता आपण फर्स्ट लॉ ऑफ केपलर्स लॉ बघणार आहोत. लॉ ऑफ ऑर्बिट. लॉ ऑफ ऑर्बिट काय स्टेट करतो? ऑल प्लॅनेट्स मूव्ह इन इलिप्टिकल ऑर्बिट अराउंड द सन विथ सन ॲट वन ऑफ इट्स फोकाय. आता फोकाय म्हणजे काय, इलिप्स म्हणजे काय, या गोष्टी सगळ्या सांगणार आहे. सुरुवातीला काय तर आर्यभट्टनं सांगितलं होतं की सन भोवती अर्थ हा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मूव्ह होतो. मात्र ही गोष्ट फॉल्स आहे. आता सन भोवती अर्थ हा इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये मूव्ह होतो ही गोष्ट केपलरनं सांगितली टायकोब्राचे ऑब्झर्वेशन्स चा स्टडी करून. इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये अर्थ हा मूव्ह होतो. हीच गोष्ट फर्स्ट लॉ ऑफ ऑर्बिटमध्ये सांगितलेली आहे. तर हा इलिप्स आहे. इलिप्सचा जो फॉर्म्युला आहे तो x² + a² y² a² b² = 1 हा इलिप्सचा फॉर्म्युला आहे. यामध्ये काही टर्म्स आहेत ज्या डिफाईन केलेल्या आहेत. उदाहरणार्थ हा फर्स्ट आणि सेकंड फोकाय आहे. फोकाय म्हणजे काय तर मेजर ॲक्सिस, या गोष्टीला मेजर ॲक्सिस म्हणतात, पूर्ण सांगतो. त्यानंतरनं या मेजर ॲक्सिसवरती जे 2 पॉईंट्स असतात जे कंप्लीट पॉईंट्सचे सम रिप्रेझेंट करतात त्यांना फोकाय म्हणतात. आता हा S' हे 2 फोकाय आहेत. तर मेजर ॲक्सिस मायनर ॲक्सिस काय असते हे सांगतो. आता मेजर ॲक्सिस हा सपोज पॉईंट A घेतला, हा P घेतला. डिस्टन्स P टू A या डिस्टन्सला मेजर ॲक्सिस म्हणतात. आता सपोज हा B आणि C घेतला तर B पासून Cच्या डिस्टन्सला तुम्ही मायनर ॲक्सिस म्हणतात. आणि मेजर ॲक्सिस टू A घेतलं, मायनर ॲक्सिस टू B घेतलं. नाव हा जो P टू ओरिजिनचा जो डिस्टन्स आहे, P टू ओरिजिनच्या डिस्टन्सला A होणार कारण आपण इथं 2A घेतलं आहे. तर हा तो P टू ओरिजिन किंवा ओरिजिन टू A हा जो डिस्टन्स आहे याला A म्हणून याला सेमी मेजर ॲक्सिस म्हणतात. याला काय म्हणतात? सेमी मेजर ॲक्सिस.
आणि बी टू ओरिजिन हा जो डिस्टन्स आहे हा बी होणार. याला काय म्हणतात? सेमी मायनर ॲक्सिस. सेमी मायनर ॲक्सिस. नाव ओरिजिन टू फोकाय हे डिस्टन्स AE असतं. ओरिजिन टू फोकाय, सेकंड फोकाय AE. यामध्ये 2 फोकाय आहेत, हा फर्स्ट हा सेकंड. नाव यामध्ये अजून एक गोष्ट आहे की जी तुम्हाला लक्षात आली पाहिजे, बुकमध्ये तुमच्या मेन्शन नाही आहे ती म्हणजे प्रॉपर्टी ऑफ इसेंट्रिसिटी. इसेंट्रिसिटी ही प्रॉपर्टी काय आहे तर तुमचा जो सर्कल आहे किंवा इलिप्स आहे तो किती प्रेस झाला आहे आणि इलिप्सॉइड झाला आहे त्याला इसेंट्रिसिटी प्रॉपर्टी म्हटली जाते. इसेंट्रिसिटी प्रॉपर्टीचा फॉर्म्युला B² इज इक्वल्स टू A² मायनस 1E. यामध्ये E जे आहे ते 0 to 1 मध्ये आहे. E जे आहे ते ऑलवेज 0 to 1 मध्ये राहतं. सपोज E टेंड्स टू 0 देन इट इज सर्कल. and E टेंड्स टू 1 देन इट इज इलिप्स. आता टेंड्स टू काय आहे, बरीच जणांना मॅथमॅटिक्स नसतं, बायोलॉजीमध्ये असतात बरीच जण, त्यामुळे टेंड्स टू हा कॉन्सेप्ट माहीत नाही. तर हा लिमिटमधला कॉन्सेप्ट आहे. टेंड्स टू उदाहरणार्थ हा 0 आहे आणि एखादं फंक्शन आहे. आता फंक्शन आपण ईज घेऊया. ई फंक्शन आहे, हे टेंड्स टू 0 आहे म्हणजे 0कडं जात आहे, खरं ॲक्च्युअल 0 नाही आहे. हे इन्फायनायटिझमली स्मॉल डिस्टन्स आहे 0पासून, त्यामुळं टेंड्स टू 0 मात्र ॲक्च्युअल 0 नाही. या कन्सेप्टला टेंड्स टू म्हणतात. आणि जर तो ई टेंड्स टू 0 असेल तर तो सर्कल असतो, मात्र ई टेंड्स टू 1 असेल तर तो इलिप्स असतो. त्यानंतर हे सगळं लिहून घ्या. आता आपण 2 कन्सेप्ट बघणार आहोत, ते म्हणजे पेरिफेलियन आणि ॲफिलियन. तर पेरिफेलियन हा तुमचा 2 फोकाय आहेत, सन 1. सो या 2 फोकाय, सपोज हा आपण स्टँडर्ड फोकाय घेतला, इथून इथंपर्यंत A, इथं सपोज प्लॅनेट आहे तर हा शॉर्टेज डिस्टन्स झाला. सनपासूनचा प्लॅनेटपर्यंतचा जो शॉर्टेज डिस्टन्स आहे त्याला पेरिफेलियन किंवा पेरिजी म्हणतात. पेरिफेलियन हा नॉर्मल वर्ड तुमच्या बुकमध्ये आहे, त्यामुळे पेरिफेलियन वापरू शकता. आणि या पॉईंटपासून सनचा जो लॉंगेस्ट डिस्टन्स आहे त्याला ॲफिलियन म्हणतात, त्यालाच ॲफिजी सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर आता या 2 गोष्टीचं मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशनसुद्धा आहे. उदाहरणार्थ जर डिस्टन्स पकडलं आपण सनपासूनचं प्लॅनेटपर्यंतचं, पेरिफेलियनसाठी डिस्टन्स R घेतलं इज इक्वल्स टू, आता हा डिस्टन्स आपल्याला AE आहे माहिती आहे आणि हा डिस्टन्स A आहे. तर काय येणार यामध्ये डिस्टन्स सन टू प्लॅनेटचा A मायनस AE, A1 मायनस E. हा जरा पेरिफेलियनसाठी. आता ॲफिलियनसाठी काय होणार, हा इथून इथंपर्यंतचा डिस्टन्स काय आहे A आहे आणि सनपासून ओरिजिनचा डिस्टन्स, फोकायपासून ओरिजिनचा डिस्टन्स AE आहे. R इज इक्वल्स टू A प्लस AE, A1 प्लस E. आता हा ॲफिलियनसाठी किंवा ॲफोजीसाठी झाला. 1 प्लस E, 1 मायनस E, याच गोष्टी शॉर्टेज डिस्टन्स, लॉंगेस्ट डिस्टन्स. नोट डाऊन करा. फर्स्ट लॉ आपण आता बघितला. आता सेकंड लॉ ऑफ केपलर्स लॉ बघूया. सेकंड लॉ कशावरती आहे तर सेकंड लॉ आहे तो लॉ ऑफ एरिया आहे. लॉ ऑफ एरिया म्हणून आहे. लाईन दॅट जॉईन्स प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. ह्याचं जर इंटरप्रिटेशन द्यायचं झालं
तर सन इलिप्टिकल ऑर्बिट, सन इलिप्टिकल ऑर्बिट. सन हा एका फोकायवरती आहे आणि हा इलिप्टिकल ऑर्बिट आहे. सपोज जो प्लॅनेट आहे तुमचा तो पेरिजीवरती असेल आणि तो एवढं डिस्टन्स एवढ्या स्मॉल अमाऊंट ऑफ टाईममध्ये कवर करत असेल आणि तुमचा प्लॅनेट जर ॲपोजीवरती असेल आणि एवढंच डिस्टन्स सेम अमाऊंट ऑफ टाईममध्ये कवर करत असेल, तर हे जे दोन एरियाज आहेत त्या लाईननं स्वीप केलेले, तर हे दोन्ही एरिया इक्वल असतात. हीच गोष्ट सेकंड लॉ सांगतो. मग हे दोन एरिया इक्वल कसे असू शकतात? उदाहरणार्थ हा जो डिस्टन्स आहे तो खूप मोठा आहे आणि हा जो डिस्टन्स आहे तो स्मॉल आहे. जर प्लॅनेट सेम स्पीडनं रिव्हॉल्व होत असेल सनच्या अराउंड, तर हे दोन एरियाज इक्वल असू शकत नाहीत, कारण हा जो डिस्टन्स कवर केलेला आहे तो खूप कमी आहे आणि हा जास्त आहे. अशा वेळेला मग काय, तर या ठिकाणी प्लॅनेटची जी स्पीड आहे ती या ठिकाणी असलेल्या प्लॅनेटच्या स्पीडपेक्षा जास्त आहे. त्यामुळं इथं तो जास्त एरिया कवर करू शकतो, इथं कमी एरिया कवर करू शकतो. त्यामुळं आता यामध्ये कसं आहे, नवीन कॉन्सेप्ट एक तुम्हाला ॲड झाला यामध्ये, ही गोष्ट या दोन गोष्टी प्रूव्ह करायला, आणि तो कॉन्सेप्ट आहे एरियल वेलॉसिटी. आता तुम्हाला नॉर्मल वेलॉसिटी माहिती आहे, नॉर्मल वेलॉसिटी माहिती आहे. तर नॉर्मल वेलॉसिटीचा फॉर्म्युला तुम्ही काय करता, डिस्टन्स अपॉन टाईम. एरियल वेलॉसिटीला तुम्ही काय करणार, एरिया अपॉन टाईम. त्यानंतर सेकंड लॉमध्ये तुम्हाला या सिलेबसमध्ये प्रूफ दिलं आहे, ते प्रूफ आपण इथून पुढं बघूया. सेकंड लॉचं प्रूफ बघताना काही गोष्टी सुरुवातीला तुम्हाला माहिती पाहिजेत, काही कॉन्सेप्ट आणि काही डायग्रॅम संदर्भातल्या. सुरुवातीला आपण तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेलीच डायग्रॅम वापरूया. लिनियर मोमेंटम किंवा लिनियर मोमेंटम म्हणजे काय, तर मास इंटू वेलॉसिटी, याला लिनियर मोमेंटम आपण म्हणतो. आणि अँग्युलर मोमेंटम रेडियस इंटू लिनियर मोमेंटम, याला अँग्युलर मोमेंटम असं म्हणतो आपण. तर ज्या वेळेला प्लॅनेट रोटेट होतो त्यावेळेला अँग्युलर मोमेंटम हे कन्झर्व होतं म्हणजे काय, तर अँग्युलर मोमेंटम हे सगळीकडं इक्वल असतं, मात्र लिनियर मोमेंटम हे चेंज होतं. या ठिकाणी हे वेगळं राहील, या ठिकाणी वेगळं राहील, या ठिकाणी वेगळं राहील. त्यानुसार आपण जर प्रूफ बघायला गेलो की दोन एरिया जे स्वीप केले जातात ते इक्वल आहेत हे सांगायला, तर हा आपण ट्रायंगल घेतला. ॲक्च्युली हा ट्रायंगल नाही आहे, कितीतरी प्रूफ्समध्ये हा आर्कप्रमाणे काम करतो अशा पद्धतीनं. खरं ठराविक वेळेला हा इन्फायनायटिझमली स्मॉल डिस्टन्स घेतल्यामुळं कदाचित स्ट्रेट लाईन घेतली असेल, किंवा मग कॅल्क्युलेशन सोपे करायसाठी या गोष्टीला ट्रायंगल म्हणून घेतलं. तर आर बार, आता हा जो डिस्टन्स आहे हा किती वेळामध्ये
डिस्टन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाईम. आता हा इथं घेतलेला टाईम किती आहे तर v डेल्टा टी. त्यामुळं हा झाला v डेल्टा टी. आता या गोष्टीचा एरिया काढायचा झाला तर एरिया ऑफ ट्रायंगल काय येतो हाफ इंटू बेस इंटू हाईट. त्या ठिकाणी याचा बेस काय आहे आर बार आणि हाईट काय आहे व्ही काय डेल्टा वर. एरिया काय येणार इथं डेल्टा ए बार. आता हा इन्फायनायटिझमली स्मॉल एरिया आहे त्यामुळं डेल्टा वापरले. टाईमसुद्धा स्मॉल आहे. त्याचं काय झालं आर बार इंटू व्ही बार. आता लिनियर मोमेंटम म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलं आहे तर लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला आपण वापरणार. लिनियर मोमेंटम पी बारनं डिनोट करतात. लिनियर मोमेंटम म्हणजे काय पी बार मास इंटू वेलॉसिटी. आता यामध्ये वेलॉसिटी काय झालं पी बार डिवायडेड बाय एम. आता वेलॉसिटीचा हा फॉर्म्युला इथे टाकला. सबस्टिट्यूशन्स जे आहे ते लक्षात ठेवा. सबस्टिट्यूशन्समुळंच तुम्हाला डेरिव्हेशन सोपे जातील. हा वेलॉसिटीचा जो फॉर्म्युला आहे तो या ह्याच्यामध्ये टाकला तर आपल्याला काय मिळेल डेल्टा ए अपॉन डेल्टा टी इज इक्वल्स टू हाफ इंटू आर बार इंटू पी बार अपॉन एम. ओके. आता तुम्हाला अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे काय हे माहिती आहे. अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय तर अँग्युलर मोमेंटम इज एल बार आर बार इंटू पी बार. यामध्ये आर बार रेडियस पी बार लिनियर मोमेंटम. आता हा फॉर्म्युला इथं सबस्टिट्यूट केला तर व्हॅल्यू काय येणार डेल्टा ए डिवायडेड बाय डेल्टा टी इज इक्वल्स टू एल बार अपॉन 2m. आणि ही कंप्लीट व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे म्हणजे एरियल वेलॉसिटी इज कॉन्स्टंट. हे सेकंड लॉचं प्रूफ आहे. तर यामध्ये कॉन्स्टंट एल बार कॉन्स्टंट कसं आलं तर एल बार हे अँग्युलर मोमेंटम आहे आणि एल बार हे अँग्युलर मोमेंटम हे ऑलवेज कन्झर्व होतं प्लॅनेटरी मोशनमध्ये. हे एक्सप्लेन केलं होतं मग अशीच. तर सपोज करा हे तुमचे पार्टिकल आहे जे मूव्ह होतं आहे. आता याची लिनियर वेलॉसिटी जी आहे ती 5 असेल, इथं 10 असेल, इथं 20 असेल. मात्र अँग्युलर वेलॉसिटी अँग्युलर मोमेंटम जे आहे किंवा अँग्युलर वेलॉसिटी जी आहे ती इथं सेमच राहते. का तर हा जो अँगल आहे तो सुद्धा 30 डिग्री. सपोज हा अँगल 30 डिग्री असेल तर हा सुद्धा 30 डिग्री, हा सुद्धा 30 डिग्री, हा सुद्धा 30 डिग्री. ऑल डिस्टन्सेस कवर करायला ह्याला 1 सेकंड लागत असेल. फ्रॉम हिअर टू हिअर, हिअर टू हिअर, हिअर टू हिअर 1 सेकंड. ऑल कवर इन 1 सेकंड. देन अँग्युलर वेलॉसिटी ही इक्वल राहणार मात्र लिनियर वेलॉसिटी ही वाढत जाणार. का तर मॅक्सिमम डिस्टन्स ते 1 सेकंडमध्ये कवर करायला आहे आणि इथं मिनिमम डिस्टन्ससुद्धा ते 1 सेकंडमध्ये कवर करायला आहे. म्हणून अँग्युलर वेलॉसिटी जी कन्झर्व होते ती कॉन्स्टंट असते. एल कॅप हे कॉन्स्टंट आहे, मास हे कॉन्स्टंट आहे, 2 कॉन्स्टंटच आहे. त्यामुळं एरियल वेलॉसिटी ही कॉन्स्टंट राहणार. हे प्रूफ आहे, हे नोट डाऊन करा. आता थर्ड केपलर्स लॉ बघूया. त्याला लॉ ऑफ पिरियड्स असं म्हणतात. स्क्वेअर ऑफ द टाईम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन इज प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ द सेमी मेजर ॲक्सिस. याचं इंटरप्रिटेशन कसं करणार. फॉर एक्झाम्पल सन आहे इथं
हा इलिप्टिकल ऑर्बिट आहे. इलिप्टिकल ऑर्बिट आहे. आता सनचा जो डिस्टन्स आहे, फॉर एक्झाम्पल स्क्वेअर ऑफ द टाईम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेटला पूर्ण रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला जो टाईम पिरियड लागतो त्याचा स्क्वेअर म्हणजे टी स्क्वेअर हा प्रपोर्शनल आहे क्यूब ऑफ द सेमी मेजर ॲक्सिस. आता सेमी मेजर ॲक्सिस काय आहे हे सांगितलेलं आहे. सेमी मेजर ॲक्सिस हा जो एवढा डिस्टन्स आहे याला सेमी मेजर ॲक्सिस म्हणतात. तर सेमी मेजर ॲक्सिस डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब हा एसेन्स आहे लॉ ऑफ पिरियड्सचा. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. आता हे कुठून आलं? ही गोष्ट केपलर प्रूफ करू शकला नाही. तुम्हाला सुद्धा आता प्रूफ नाही आहे, ते कदाचित पेज नंबर 95 वरती आहे. नंतर ना आपण ते बघूच, याच टॉपिकमध्ये आहे. तर लॉ काय सांगतो? स्टेट्स टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. टी हा टाईम पिरियड आहे, आर हा सेमी मेजर ॲक्सिस आहे. नोट डाऊन. थर्ड लॉचा प्रूफ जरी आता नसेल तुम्हाला तरी आपण एक एक्झाम्पल घेऊन या गोष्टी बघूया. हे बुकमध्ये तुमच्या सॉल्ट एक्झाम्पल्समध्ये अवेलेबल आहे तुम्हाला. हे ॲव्हरेज ड्युरेशन ऑफ इयर इफ द डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ बिकम्स थ्राईस प्रेझेंट डिस्टन्स अँड ट्वाईस प्रेझेंट डिस्टन्स. इयरचा जो टाईम पिरियड असेल तो काय होईल जर डिस्टन्स आपण चेंज केलं तर? सुरुवातीला थ्राईस आणि त्यानंतर ट्वाईस. नाव आपल्याला गिवन काय काय आहे? फर्स्ट थ्राईसमध्ये गेलो आपण. गिवन काय काय आहे? तर T1 जो टाईम पिरियड आहे ओरिजिनल याचा रोटेशनसाठी लागणारा सनचा 365 डेज. ॲक्च्युअली हा 365.25 असा आहे. खरं सिम्प्लिफिकेशनसाठी आपण 365 घेऊया. त्यानंतरनं थ्राईस द प्रेझेंट डिस्टन्स मीन्स R2 जो आहे तो 3R1 आहे. R2 जो आहे तो 3R1 आहे. मग आपल्याला लॉ ऑफ पिरियडमधून फॉर्म्युला कोणता माहिती आहे? तर टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. आपल्याला T1 माहिती आहे, T2 जो आहे तो काढायचा आहे. उदाहरणार्थ T1 हा फर्स्ट पिरियड आहे. T2 जो आहे तो पिरियड ज्या वेळेला डिस्टन्स हे थ्राईस करण्यात आले त्यावेळेचं, त्यामुळे त्याला आपण सेकंड पिरियड म्हणूया. R1 जो आहे तो ओरिजिनल रेडियस किंवा सेमी मेजर ॲक्सिस. R2 सेकंड रेडियस. ओके. नाव T2 स्क्वेअर अपॉन T1 स्क्वेअर इज इक्वल्स टू R2 स्क्वेअर R2 क्यूब अपॉन R1 क्यूब. आता हे आर क्यूब T2 कुठून आलं? तर टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब लॉ ऑफ पिरियडवरून आपण लक्षात आलं. या दोन गोष्टी कम्प्यूट केल्या तर T2 R1 जो आहे R2 आहे तो आपल्याला माहिती आहे 3R1 थ्राईस द प्रेझेंट डिस्टन्स. थ्राईस द प्रेझेंट डिस्टन्स. त्यामुळे हा 3R1 क्यूब अपॉन R1 क्यूब आणि हा T2 स्क्वेअर अपॉन T1 स्क्वेअर. याचा स्क्वेअर रूट घेतला तर T2 अपॉन T1 3R1 3/2 अपॉन R1 3/2. नाव
T2 इज इक्वल्स टू T1, R1 कॅन्सल झालं, इंटू 3/2. T1 365 इथं गिवनमध्ये आहे, इंटू हा काय आला स्क्वेअर रूट ऑफ 27. आता हे कॅल्क्युलेशन्स केले तर त्याची व्हॅल्यू येणार 1897 डेज. T2ची व्हॅल्यू काय आली 1897 डेज. मग चेंज्ड पिरियड काय राहणार ज्या वेळेला थ्राईस द प्रेझेंट डिस्टन्स झालं, म्हणजे R2 हे 3R झालं तर ते 1897 डेज एवढा टाईम पिरियड प्लॅनेटला सनभोवती रोटेट करायला लागेल. द डिस्टन्स 3 टाइम्स झालं. नाव सेकंड ट्वाईस द प्रेझेंट डिस्टन्स म्हणजे R2 जे होणार ते R2 इज इक्वल्स टू 2R1 होणार. आता सेम जशी प्रोसेस केली तशीच यामध्ये आपल्याला T1 जो आहे तो 365 डेज हा गिवनच आहे, त्यानुसार T2/T1 हा स्क्वेअर आहे आणि R2³ T2 स्क्वेअर रूट काढलं याचं तर R2 3/2, R1 3/2, T2/T1. आता T2/T1 आपल्याला R2 किती दिला आहे 2R1 दिला आहे, तर T2 इज इक्वल्स टू T1 2R1 3/2/R1 3/2. आता T1 इथं डिवाईड होतं तिकडे जाऊन मल्टिप्लाय झालेलं, R1 कॅन्सल झालं तर व्हॅल्यू काय आली T1 × 2 3/2. T1 आपल्याला माहिती आहे 365 डेज आहे, T2 2चा क्यूब आपल्याला माहिती आहे 8 स्क्वेअर रूट. आता जर तुम्ही हे कॅल्क्युलेशन्स केले तर T2 हा जो पिरियड आहे तो 1032 डेज येतो. 1032 डेज म्हणजे T2 हा पिरियड चेंज पिरियड ज्या वेळेला सन आणि अर्थमधलं डिस्टन्स हे ट्वाईस केलं जातं त्यावेळेला तो जो पिरियड आहे तो 1032 डेज येतो. त्यामध्ये बेसिक कॉन्सेप्ट काय वापरला आहे आपण तर हा थर्ड लॉ, केप्लर्सचा थर्ड लॉ ऑफ पिरियड, T² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R³. एक्झाम्पल्स आहेत, नोट डाऊन करा. आज आपण इंट्रोडक्शन बघितलं ग्रॅव्हिटेशनचं. थर्ड लॉ, सेकंड लॉ, फर्स्ट लॉ, केप्लर्सचे हे 3 लॉज बघितले, त्यांचं इंटरप्रिटेशन, प्रूफ्स, एक्झाम्पल या सगळ्या गोष्टी बघितल्या. उद्या आपण ग्रॅव्हिटेशनल लॉ पूर्ण इंटरप्रिटेशन बघू, त्याचे प्रूफ्स बघू, त्याचा कॉन्स्टंट्सच्या व्हॅल्यू कशा प्रूव्ह झाल्या या गोष्टी आपण उद्या ग्रॅव्हिटेशनल लॉ पूर्ण डिटेलमध्ये बघू. तर आज आपण इथं थांबूया. थँक्यू.